या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इन्स्पेक्टर दिशाला म्हणत असतो की तुमच्या विरोधात आम्हाला जे काही पुरावे सापडले आहेत त्यावरून आम्ही तुम्हाला चौकशीसाठी ताब्यात घेतोय। आणि हे ऐकून दिशा तर खूपच घाबरते आणि अहिल्याला म्हणू लागते की हे बघ, तुला सुद्धा माहिती आहे की मी त्या पारूला किडनॅप केलं नव्हतं, मग प्लीज मला या सगळ्यामध्ये अडकवू नको। आणि त्याच वेळी पारू त्या ठिकाणी येते आणि दिशाला म्हणू लागते की हरीश सरांनी सुद्धा त्यांच्या भावासाठी तुमच्याकडे अशीच विनवणी केली होती ना, मग त्यावेळी तुम्हाला त्यांची दया कानाही आली आणि मग त्यानंतर ती सरळ दिशाच्या कानाखालीच मारते। त्यामुळे दिशा खूपच चिडते पण ती काही करू शकत नाही। तर अहिल्या दिशाला म्हणत असते की काय चूक होती ग हरीशची आणि त्या लहान मुलाची, का मारून टाकलंस तू त्या दोघांना? तर दिशा म्हणत असते की हे बघ अहिल्या, मी त्यांना मारलेलं नाही आहे, त्यांना अनुष्काने मारलं। पण अहिल्या रागातच म्हणते की त्यांना कोणी मारलं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे। आणि मग ती पुन्हा उलट्या हाताने दिशाच्या कानाखाली मारते, मात्र दिशा काहीच करू शकत नाही। ती रडतच म्हणत असते की अहिल्या, तू अशी चिटिंग का करतेस? तुला माहिती आहे ना मी काही केलेलं नाही आहे, चिटिंग करणं तर माझं काम आहे, मग ते मला करू दे। पण अहिल्या म्हणत असते की हे बघ दिशा, मी तुला शेवटची संधी दिली होती पण तू काही सुधारण्याचं नाव घेतलं नाही। आणि तुला आठवतं आहे ना, ज्यावेळी तू मला फॅक्टरीमध्ये किडनॅप केलं होतं त्यावेळी काय करून घेतलं होतं माझ्याकडून? आणि मग दिशाला आठवतं की तिने अहिल्याला गुडघ्यावर बसून माफी मागायला लावली होती आणि मग ती अहिल्याने काही न सांगताच स्वतः गुडघ्यावर बसते आणि तिची माफी मागत म्हणते की हे बघ अहिल्या, मी सुद्धा तुझी माफी मागते, प्लीज आता तरी मला जाऊ दे, मला त्या जेलमध्ये जायचं नाही आहे। परंतु अहिल्या म्हणत असते की नाही दिशा, तुला तर तुझ्या पापांची फळं भोगावीच लागणार आणि यावेळी मी तुला अशी सहजासहजी सोडणार नाही आहे, तू आम्हाला खूप त्रास दिला आहे। आणि ते ऐकून पारू म्हणते की देवी आई, आज गुढीपाडवा आहे पण मला तर असं वाटतं की आपण पुन्हा एकदा होळी साजरी करावी आणि या दिशा मॅडमचं त्यात दहन करावं। ते ऐकून सगळेच जण हसू लागतात आणि मग त्यानंतर सगळेजण अहिल्याला सांगतात की आता या दिशाला आपण सोडायचं नाही, तिला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याची आपण काळजी घ्यायची। ते ऐकून दिशा म्हणू लागते की मी तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यापासून खूप दूर निघून जाईल, पुन्हा तुम्हाला त्रासही देणार नाही, पण प्लीज मला जेलमध्ये नका पाठवू, मला तिथे नाही जायचं। आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की ठीक आहे दिशा, मी तुझ्यावरच्या बाकीच्या केसेस मागे घेते, पण तू हे कबूल कर की माझ्या कंपनीच्या प्रोडक्ट्समध्ये तूच केमिकल मिक्स केलं होतं आणि त्यासाठी जे काही शिक्षा होईल ना ती भोग। पण ते ऐकून दिशा खाली मान घालते। तर अहिल्या म्हणते की बघ, आता माझी गुढी दिमाखात उभी राहणार आहे, गुढीची पूजा होईपर्यंतच तुझ्याकडे वेळ आहे। आणि त्यानंतर मग अहिल्या किर्लोस्करांच्या घरावर गुढी उभारते। सगळेजण खूपच आनंदात असतात। पारू तर अगदी नटून त्या ठिकाणी येते आणि आदित्य तिच्याकडे एकटक पाहतच राहतो। ते बघून प्रीतम हसतच म्हणतो की अरे आता किती बघतोयस तिला, नाहीतर तुझीच नजर लागेल। तर आदित्य सुद्धा हसून म्हणतो हो ना, पण मग त्यानंतर तो म्हणतो की अरे मी आईबद्दल बोलतोय। तर प्रीतम हसतच म्हणतो की ठीक आहे, कळलं मला। पण पारूला बघून दिशा मात्र खूपच चिडलेली असते, पण ती सगळं काही शांतपणे हँडल करायचं ठरवते। त्यानंतर अहिल्या पारूलाच गुढीची पूजा करण्यासाठी पुढे बोलावते, पण पारू म्हणत असते की देवी आई, हा तुमचा मान आहे, तुम्ही या घरच्या लक्ष्मी आहात। आणि मग त्यानंतर अहिल्या गुढीची पूजा करते, तिच्या पाठोपाठ दामिनी आणि प्रिया पूजा करतात आणि मग पारू पूजा करण्यासाठी पुढे जाते। तर प्रीतम आदित्यला धक्का मारत पारूच्या जवळ उभं राहायला सांगतो आणि मग गुढीची पूजा झाल्यानंतर अहिल्या पुन्हा दिशाकडे येते। ती दिशाला म्हणत असते की आत्तापर्यंत मी तुला सुधारण्याच्या अनेक संधी दिल्या, पण आता ते शक्य नाही आहे। आणि मग त्यानंतर ती इन्स्पेक्टरला दिशाला तेथून घेऊन जायला सांगते। तर आदित्य हसतच त्या लोकांना ढोल ताशेही वाजवायला सांगतो आणि मग पोलीस दिशाला तेथून घेऊन जातात। त्यानंतर मग पारू आदित्यच्या खोलीत जास्वंदीचं फूल घेऊन येते। तर मग तिला आठवतं की आदित्यने तिला रागात सांगितलं होतं की पुन्हा मला हे फूल या ठिकाणी नको आहे, त्यामुळे पारू लगेच तेथून जाण्यासाठी निघते। पण आदित्य तिला थांबवतो। तो पारूला म्हणत असतो की पारू, तू अजूनही माझ्यावर नाराज आहेस का गं? पण ती काही न बोलता खाली मान घालते। तर आदित्य म्हणत असतो की पारू, तुला इथे बघून मला खरंच खूप आनंद झालाय,
पण मला कळत नाही आहे की मी तुला परत घेऊन जाण्यासाठी गावी आलो होतो तरी तू परत आली नाही आणि आईने सांगितल्यावर लगेच परत आली. खरंच तू देवी आईंची मोठी भक्त आहे. आणि मग तो हसू लागतो. तर पारू रागातच त्याच्याकडे पाहते. तर आदित्य कान पकडून तिची माफी मागतो आणि मग तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तिला म्हणत असतो की पारू, मी जे काही बोललो ते रागात बोललो ग, प्लीज आता मला माफ कर, तुझा रुसवा सोड. पण पारू काही ऐकत नाही. ती म्हणत असते की आदित्य सर, सगळं काही तुमच्याच मनाप्रमाणे होणार का? म्हणजे तुम्ही सांगायचं तसंच आम्ही वागायचं का? आम्हाला काही मन वगैरे आहे की नाही? आणि तिचं असं बोलणं ऐकून आदित्यलाही वाईट वाटतं. तर पारू लगेच तेथून जाण्यासाठी निघते. पण आदित्य तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. मात्र पारू मुद्दाम आदित्यसोबत वाद घालत राहते. त्याला सतत त्याने किती मोठी चूक केली आहे हे दाखवून देत असते. त्यामुळे आदित्य पुन्हा पुन्हा तिची माफी मागतो आणि शेवटी तर तो तिच्यापुढे कान पकडूनच उभा राहतो. तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि आदित्यची अशी अवस्था पाहून हसू लागतो. तो पारूला विचारत असतो की अगं, तू याला अजून माफ केलेलं नाही आहेस का? त्यामुळे आदित्य पटकन कानांवरचे हात बाजूला घेतो. पण पारूने रागात बघितल्यावर तो पुन्हा कान पकडतो. तर प्रीतम हसतच त्या दोघांकडे पाहत असतो आणि मग पारू जास्वंदीचं फूल आदित्यच्या खोलीत ठेवते आणि लाजून तेथून निघून जाते. तर आदित्य म्हणत असतो की प्रीतम, या पारूचं काय करावं ना, मला खरंच सुचत नाही आहे. तर प्रीतम त्याला सांगतो की दादा, तू एक काम कर, लहानपणी आपण चिडल्यावर आई कशी आपल्याला जवळ घ्यायची आणि प्रेमाने घास भरवायची, तसंच आता तू पारूच्या बाबतीत कर. तू देखील तिला प्रेमाने घास भरव, मग बघ ती तुझ्यावर लगेच कशी खुश होते ते. पण प्रीतमची ही आयडिया आदित्यला अजिबात आवडत नाही. दुसरीकडे अहिल्या आणि श्रीकांत बोलत असतात आणि बोलताना ते पारूचं खूप कौतुक करत असतात. त्यानंतर अहिल्या म्हणते की श्रीकांत, पारूने आपल्या घरावर जे काही उपकार केले आहेत ना, त्याची परतफेड तर आपण नाही करू शकत. मी आपल्या मनाच्या समाधानासाठी एक गोष्ट करायची ठरवली आहे. आणि तितक्यात मारुती त्या ठिकाणी येतो. तर अहिल्या मारुतीचे सुद्धा खूप आभार मानते आणि त्याच्या पुढे सुद्धा पारूचं कौतुक करते. आणि मग ती त्याला सांगते की आज पारू आणि तू आम्हा सगळ्यांसोबत जेवण करण्यासाठी बसा. पण ते ऐकून मारुती घाबरूनच नाही म्हणतो. पण अहिल्या आणि श्रीकांत त्याला समजावतात की तू आणि पारू कधीच आमच्यासाठी नोकर नव्हता. तुम्ही दोघेजण आमच्या घराचाच एक हिस्सा आहात. त्यामुळे प्लीज नाही म्हणू नका. आणि मग मारुती देखील त्या सगळ्यांसोबत जेवण करायला तयार होतो. त्यामुळे अहिल्याला आणि श्रीकांतला खूप आनंद होतो. दुसरीकडे आदित्य पारूचा रुसवा कसा घालवायचा याचाच विचार करत बसलेला असतो. तितक्यात प्रीतम जेवणाचा ताट घेऊन त्या ठिकाणी येतो. पण आदित्य म्हणत असतो की अरे यार प्रीतम, हे काय बोलतोयस तू? मी पारूला घास कसा काय भरवू? अरे तिला किती ऑकवर्ड वाटेल आणि मलासुद्धा. पण प्रीतम काही ऐकत नाही. तो म्हणत असतो की हे बघ दादा, या बाबतीत ना तुझ्यापेक्षा सिनियर मी आहे. मुलींचा रुसवा कसा काढायचा मला अगदी बरोबर माहिती आहे. तू फक्त पारूला घास भरव, मग बघ ती तुझ्यावर किती खुश होते ते. आणि ते ऐकून आदित्य विचारात पडतो की नेमकं काय करावं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आदित्य पारूसाठी छान झुमके घेऊन येतो आणि ते झुमके पाहून पारू तर खूपच खुश होते. तर आदित्य पुन्हा एकदा तिची माफी मागतो आणि ती परत आल्याबद्दल आभारही मानतो. आणि मग पारूसुद्धा आदित्यवर खुश होते. लगेच ते झुमके घालते सुद्धा. त्यामुळे आदित्यही खूपच आनंदात असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.